प्रभूमध्ये आपणा सर्वांस सलाम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं आपण ऐकूयात. शुभवर्तमानातून योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं आपण ऐकूयात. बेतसैदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशूवर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसैदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. वाचलेली वचनं परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमीन. आपण जो आत्ता अध्याय वाचला त्या अध्यायामध्ये बेतसैदा तळ्याजवळ एक 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याला येशूने बरे केलेले आहे. हा जो प्रसंग आहे, हा येशूने केलेला जो चमत्कार आहे तो आपण अनेक वेळा ऐकलेला आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचलेला देखील आहे. परंतु आज पुन्हा एक वार आपण या विषयावर मनन आणि चिंतन करूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय सुरू होतानाच आपण वाचतो की हा यहुद्यांचा एक सण होता आणि पुष्कळ जणांच्या मते असं सांगितलं जातं की हा वलांडण सण होता. परंतु पवित्र शास्त्रामध्ये तसा उल्लेख केलेला नाही. येशू ख्रिस्त गालिलातून यरुशलेमेत आलेला होता आणि यरुशलेम समुद्र सपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर आहे आणि यार्देन नदीचे खोरे समुद्र सपाटीखाली 300 मीटर आहे. येशू या जगामध्ये एक यहुदी म्हणून जन्मास आला आणि देवाच्या आज्ञा पाळण्यास तो तत्पर होता आणि म्हणून तो यरुशलेमेत गेला. या यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे आणि इब्री भाषेमध्ये त्या तळ्याला बेतसैदा म्हणतात. याचा मराठीमध्ये अर्थ आहे कृपेचे घर. या तळ्याजवळ 5 पडव्या आहेत. अनेक रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा समुदाय त्या ठिकाणी पडलेला असे व त्या तळ्यात एक देवदूत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर जो आजारी व्यक्ती प्रथम त्यामध्ये जात असत त्याचा रोग बरा होत असे. मग त्या व्यक्तीला कोणताही आजार असो तो मनुष्य पूर्ण बरा होत असे. आणि मग त्या बेतसैदा तळेच्या जवळ अनेक रोगी त्या ठिकाणी होते, परंतु ज्या रोग्याला त्यामध्ये उतरता येत नसत ते निराश होत असत. आणि पुन्हा हे जे लोक आजारी आहेत
ते पुन्हा ते पाणी कधी हलणार, तो देवदूत कधी येईल आणि पाणी हलवल याची वाट पाहत बसायचे. आणि आपला आजार कधी बरा होईल याची आशा लावून त्या ठिकाणी ते रोगी बसलेले असत. आणि अशाच ठिकाणी हा 38 वर्षापासून आजारी असलेला एक माणूस त्या ठिकाणी आपल्या बाजेवर पडलेला आहे. म्हणजेच येशूच्या जन्मा अगोदरपासून तो त्या ठिकाणी खितपत पडलेला आहे. येशूने त्याला पाहिले की हा बऱ्याच काळापासून इथे आहे आणि म्हणून येशू त्याच्याकडे गेला आणि येशूने त्या मनुष्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? येशू ख्रिस्ताला माहीत होतं की तो 38 वर्षापासून त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याला बरे होण्याची इच्छा आहे. तरी सुद्धा येशू त्याला विचारत आहे. आणि मग त्याने आपली जी घोर निराशा आहे ती घोर निराशा प्रभूला सांगितली आणि तो म्हणत आहे, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयाला माझा कोणीच माणूस माझ्या जवळ नाही. मी कसाबसा उठून जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. आणि मग या सर्व गोष्टीवरून आपल्याला समजते की त्या तळ्याकाठी हा जो दुखणेकरी आहे हा अनेक वर्षापासून तिथे आहे. त्याला त्या पाण्यामध्ये नेण्यासाठी त्याच्याजवळ कुणीच आप्तजन नाहीये, कुणीच नातेवाईक नाहीये, त्याचा कोणी मित्र नाही, त्याचा कोणी सखा सोबत नाहीये. आणि म्हणून तो म्हणतो की मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या अगोदर दुसराच कुणीतरी जातो. या पंगू मनुष्याला एक छोटी बाज होती आणि त्या बाजेवर तो पडलेला असायचा आणि येशूने त्याची ही सगळी अंतकरणातली निराशा, घोर निराशा ऐकली आणि येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. प्रियांनो, जेव्हा आपले तारण होते तेव्हा चालू लाग असे म्हटले जाते. येशू आपल्याला आपल्या पापापासून सुटका करतो आणि मग तो चालू लाग असे म्हणतो. त्याचा अर्थ इथून पुढे त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही आमच्या जीवनात चाललं पाहिजे. आमच्या पापांची तो क्षमा करून आम्हाला तो पापमुक्त करतो, तो आम्हाला तारण विदित करतो. त्यानंतर आम्हाला त्याच्या मार्गामध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे. येशू ह्या पंगू माणसाला ज्या वेळेस म्हटला की उठ, आपली बाज चालू लाग, आपली बाज घेऊन तू चालू लाग, तेव्हा मात्र तो ताबडतोब उठलेला आहे आणि लगेच तो बरा झालेला आहे. ज्या वेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस आम्ही एका क्षणात बरे होत नाही. आम्ही दवाखान्यात जातो, डॉक्टरांकडून आम्ही औषध आणतो आणि एकच गोळी घेतल्यानंतर आम्ही लगेच उठून बरे होऊन चालू लागू शकत नाही. पण हा एवढा मोठा चमत्कार प्रभूने या ठिकाणी केलेला आहे की जो 38 वर्षापासूनचा तो दुखणेकरी होता, प्रभूच्या एका शब्दामध्ये तो बरा झालेला आहे. आम्हाला डॉक्टरांनी दिलेलं मेडिसिन, त्याचा कोर्स 7 दिवसाचा, 1 महिन्याचा असा आम्हाला तो पूर्ण करावा लागतो आणि त्यानंतर आमच्या शरीरामध्ये हळूहळू शक्ती यायला लागते. आमच्या शरीरातला अशक्तपणा दूर होतो आणि मग आम्ही पूर्ण बरे होऊन मग आम्ही चालू लागतो. परंतु प्रभूच्या शब्दामध्ये खूप सामर्थ्य होतं प्रियांनो, आणि त्या सामर्थ्यामुळं हा मनुष्य ताबडतोब एका क्षणात तो उठला. तो हळूहळू बरा झाला नाही, तो लागलीच उठला, बरा झाला आणि आपली त्याने बाज घेतली आणि तो चालू लागला. या चमत्कारामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रसंग जे आहेत त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. येशू हा देवाची आज्ञा पाळण्यास तत्पर होता. ज्या वेळेस यहुद्यांचा सण होता तेव्हा यहुदी म्हणून येशू ख्रिस्त जन्मास आलेला होता आणि तो देवाच्या आज्ञा पाळण्यास तत्पर होता, म्हणून तो त्या ठिकाणी
यरुशलेमेत गेलेला होता आणि त्या ठिकाणी येशूने हा चमत्कार केलेला आहे. येशू ख्रिस्त जर स्वतः आपल्या पित्याची, देवाची आज्ञा पाळण्यास तत्पर होता, तर आज आम्ही सुद्धा आमच्या प्रभूने ज्या आम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा पाळण्यास आम्ही तत्पर पाहिजे. परमेश्वराने मोशेकरवी आम्हाला 10 आज्ञा दिलेल्या आहेत. आज आम्ही विचार करूयात की आज मी परमेश्वराने दिलेल्या आज्ञा पाळत आहे का? आज त्या आज्ञांचं माझ्याकडून उल्लंघन होत आहे का? आणि जर होत असेल तर आपण क्षमा मागून देवाच्या चरणाजवळ जाऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू, तुझ्या आज्ञानुसार चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर. जे बेतसैदा इब्री भाषेतला हा शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे कृपेचे घर. जर आज आम्ही देवाची लेकरं आहोत, तर मग आम्ही ज्या ठिकाणी असू, आमच्या घरात असू, कामाच्या ठिकाणी असू, आम्ही कुठेही रस्त्यात उभे असू, आमच्या सोबत देवाची कृपा असणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही राहतो ते आम्ही कृपेच्या घरामध्ये राहतो. देवाची कृपा आमच्या सोबत सदोदित असणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेनुसार चालतो तेव्हा देव आमच्यावर कृपा करत असतो आणि म्हणून या कृपेच्या घरात आम्हाला राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या सोबत असतो त्यावेळेस आम्ही बसता, उठता, निसता प्रभूची कृपा आम्हाला तो पुरवत असतो आणि त्याची कृपा आम्हाला सतत आणि सतत घेरून असते. पुढे आपण पाहतो की हा जो पंगू मनुष्य होता हा निराश झालेला होता. निश्चितच तो निराश असेल, कारण 38 वर्षापासून तो तिथे आशा लावून बसला होता की आज ना उद्या मी बरा होईल, आज ना उद्या मी पटकन त्या पाण्यामध्ये उतरेन. ज्यावेळेस देवदूत येऊन ते पाणी हलवतील तेव्हा मी प्रथम उतरेल आणि मला बरं वाटेल. परंतु त्याच्या अगोदर कोणीतरी उतरून तो आरोग्य प्राप्त करत असायचा आणि याला मात्र ते आरोग्य मिळत नव्हतं. आणि म्हणून हा जो पंगू मनुष्य आहे हा निराश झालेला होता. हा 38 वर्षाचा दुखणेकरी हा त्या ठिकाणी निराश झालेला होता. निराशा जी आहे ही निराशा आम्हाला सैतानाकडून येते, परंतु देव जो आहे, देव आमची आशा आहे. जर आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आज आम्ही निराश असू तर देव आमचा आशेचा किरण आहे. ही सैतानाकडून आलेली निराशा आम्हाला झटकून टाकायची आहे आणि ती निराशा काढून आम्हाला देवाकडे आशा लावायची आहे. जर आम्ही आमच्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये जर आम्ही स्ट्रॉंग असू, सबळ असू, तर आम्ही कधीच निराश होणार नाही. मग आमच्यावर किती संकट येऊ, आम्ही कितीही अडचणीत असू, परंतु आम्ही त्यामध्ये निराश न होता आम्ही देवाकडं आशा लावली पाहिजे की हा मनुष्य जरी निराश झालेला होता तरी तो तिथे आशा लावून बसलेला होता की आज मी कधीतरी बरा होईल. जर आम्ही एखादा वर्ष आजारी असू, 5-6 महिने आजारी असू, तर आम्ही आमच्या आजारपणाला कंटाळून जातो, आम्ही आमच्या जीवनाला कंटाळून जातो आणि मग आम्ही प्रभूला म्हणतो, नको रे देवा, असं आमच्या जीवनामध्ये हे आजारपण नको. परंतु ह्या व्यक्तीने 38 वर्ष ते आजारपण त्याने आपल्या शरीरामध्ये सहन केलेलं होतं. तरी देखील त्याच्या जीवनामध्ये निराशा जरी आली तरी तो देवाकडं आशा लावून होता. आज आम्हाला सुद्धा आमची आशा आम्हाला देवाकडे लावायची आहे. पुढची गोष्ट आपण बघत आहोत की येशू त्याला म्हटलेला आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? यामध्ये आपल्याला कळतं की खरोखर त्याला इच्छा आहे हे प्रभूने जाणलेलं होतं. त्याचं अंतःकरण मन प्रभूने पाहिलेलं होतं. तरी सुद्धा प्रभू येशू त्याला प्रश्न करत आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? येशूला माहीत असताना देखील हा प्रश्न तो त्या दुखणेकराला विचारत आहे
कारण प्रभूला त्याच्या तोंडून ही गोष्ट ऐकायची आहे. तो किती हतबल झालेला आहे, तो किती दुःखी झालेला आहे, हे येशूला जाणून घ्यायचं होतं. आज आमच्या सुद्धा जीवनामध्ये अनेक समस्या येतात, अनेक आजारपण येतो, परंतु आम्ही आमचं आजारपण जे आहे, आमच्या समस्या आहेत, त्या आम्ही स्वबळावर सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही येशूची मदत त्या ठिकाणी घेत नाही. येशूच्या मदतीशिवाय आम्ही आमचे प्रॉब्लेम सोडवण्याचा धडपडा करत असतो. परंतु होतं काय प्रियांनो, आमची एकही समस्या सुटत नाही आणि या समस्यांचा गुंता वाढतच जातो. आणि मग असा एक क्षण येतो की आम्ही पूर्ण हतबल होतो, आम्ही ते गिव्ह अप करतो आणि मग येशूचा धावा करायला सुरुवात करतो. आणि मग येशू आमच्याकडे धावत येतो, आमच्या हाकेला तो उत्तर देतो आणि तो म्हणतो की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आज आमचे जे प्रश्न आहेत, आमचं जे आजारपण आहे, ते आम्ही प्रभूच्या हातात लगेचच देऊन टाकूयात प्रियांनो. आणि प्रभू आम्हाला तोच प्रश्न विचारणार आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? आमचं उत्तर सुद्धा त्या मनुष्यासारखं पाहिजे की होय प्रभू, मला त्या ठिकाणी बरं होण्याची इच्छा आहे. मग आमचं आजारपण असो, आमचे शारीरिक समस्या असोत, आमच्या आध्यात्मिक समस्या असोत, आमचे सामाजिक प्रश्न असोत, कौटुंबिक प्रश्न असोत, आम्ही प्रभूला हाक मारली पाहिजे आणि प्रभूवर आम्ही विसंबून राहिलं पाहिजे. हा जो पंगू मनुष्य होता, तो प्रभूला सांगत आहे 7व्या वचनामध्ये, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. यावरून आपल्याला दिसतं की हा 38 वर्षाचा जो दुखणेकरी आहे, हा दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहे. आणि तो सांगत आहे की ज्या वेळेस हे देवदूत येतो, त्या तळ्यातलं पाणी हलवतो, पाणी उसळतं, तेव्हा मला पटकन कुणीतरी सर्वात पहिलं मला त्या तळ्यामध्ये सोडवण्यासाठी माझ्याजवळ कुणीच माणूस नाही, मी एकटाच आहे. म्हणजे तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. त्याला वाटत आहे की माझं कोणतरी इथं जवळचं नातेवाईक असता, माझा कोणी स्वकीय असता, तर त्याने मला ताबडतोब हातामध्ये उचलून घेऊन त्या पाण्यात पहिलं सोडलं असतं. माझा कोणी मित्र असता, माझा नातेवाईक असता, तर मला पटकन त्याने त्या पाण्यामध्ये सोडलं असतं. आणि तो त्याची व्यथा प्रभू येशूला सांगत आहे. आणि म्हणून प्रभू त्याला म्हणत आहे की तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? आणि त्याने हे उत्तर दिल्यानंतर प्रभू त्याला ताबडतोब म्हणत आहे, उठ, आपली बाज घेऊन तू चालू लाग. त्याची जी दयनीय अवस्था होती, ती प्रभू येशूने ऐकलेली आहे, पाहिलेली आहे आणि समजून घेतलेली आहे. आज आम्हाला सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काही समस्या निर्माण होतात, काही अडचणी येतात, तेव्हा आम्ही स्वतः गुडघ्यावर येऊन प्रभूकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या पापापासून दूर होण्यासाठी, आमच्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून आम्ही राहू नये, तर आम्ही स्वतः आमच्या गोष्टींसाठी, आमच्या पापक्षमेसाठी आम्ही स्वतः प्रभूकडे गेलं पाहिजे आणि प्रभूकडे आम्ही प्रार्थना विनंती केली पाहिजे. कित्येक वेळा आम्ही स्वतः प्रार्थना न करता आम्ही धाव घेतो ती देवाच्या सेवकांकडे आणि देवाच्या सेवकांना आम्ही आमच्या समस्या सांगतो. देवाचे सेवक आमच्यासाठी प्रार्थना करतात, मात्र आम्ही स्वतः देवाकडे प्रार्थना करत नाही. आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहतो आणि आम्ही हेच केलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये, तर आम्ही स्वतः आमच्या प्रार्थना आम्ही स्वतः प्रभूकडे कराव्यात. आम्ही देवाच्या सेवकाकडे जातो, प्रार्थना करतो, खूप चांगली गोष्ट आहे प्रियांनो. त्यामध्ये काहीच अडचण नाही की जेव्हा आम्ही देवाच्या सेवकाकडे जाऊन त्यांना सांगतो आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण
देवाचं वचनच सांगतं की तुम्ही एकमेकांसाठी रदबदलीच्या प्रार्थना करा. परंतु आम्ही देवाच्या सेवकांना ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आमच्या स्वतःच्या प्रार्थना त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. आम्ही स्वतः पहिल्या प्रार्थना केल्या पाहिजेत आणि मग आम्ही इतरांना सुद्धा आमच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही दुसऱ्यावर आमच्या प्रार्थनेसाठी अवलंबून राहणं चुकीचं आहे प्रियांनो. हा जो प्रसंग घडलेला आहे, हा चमत्कार घडलेला आहे, हा चमत्कार अतिशय अद्भुत असा प्रसंग आहे. आणि ह्या चमत्कारामध्ये 38 वर्षापासून हा खूप मोठा काळ आहे प्रियांनो, अतिशय मोठा कालावधी आहे. 38 वर्ष हा मनुष्य त्या बेतसैदा तळ्याच्या जवळ पडलेला आहे आणि किती मोठा हा कालावधी आहे. परंतु त्याने हार मानलेली नाही. त्याने देवाची वाट पाहिली, आपली आशा त्याच्याकडे लावली आणि तो त्या ठिकाणी बरा झालेला आहे. परमेश्वर करो आजचं वचन तो आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊयात, करूयात. हालेलुया जीसस, हालेलुया. स्वर्गीच्या देवा तुला धन्यवाद देते बाप्पा. प्रभू तुझे आभार मानते प्रभू. या सुंदरशा बाप्पा दिवशी तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ एकत्रित केलेलं आहे प्रभू. आणि बाप्पा या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याकडून प्रभू आज आम्ही ज्या ज्या गोष्टी शिकलेलो आहोत प्रभू, त्या गोष्टी प्रभू आज नव्याने आमच्या कानावर आलेल्या असताना प्रभू आम्ही आमच्या देवाची आज्ञा पाळली पाहिजे. होय प्रभू, तू आम्हाला बाप्पा सहाय्य पुरवत्या, तुझ्या आज्ञेनुसार चालण्यास प्रभू तू आम्हाला सहाय्य पुरव. होय प्रभू, तुझी कृपा बाप्पा सदैव आम्हाला घेरून राहू देत बाप्पा. जिथे आम्ही जाऊ प्रभू, निसता उठता बसता प्रभू तू आम्हाला बाप्पा तुझी कृपा पुरव. होय प्रभू, जे सैतान आमच्या जीवनामध्ये वारंवार निराशा आणत आहे प्रभू, ती निराशा दूर करून प्रभू येशू तुझा आशेचा किरण तू आम्हाला दाखव. आणि प्रभू आम्ही आध्यात्मिकरित्या प्रभू तुझ्यामध्ये अगदी सबळ असं व्हावं प्रभू, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. होय प्रभू, आमचे अनेकांचे प्रश्न आहेत प्रभू. आज अनेक लोक आजारी आहेत प्रभू, अनेकांच्या कौटुंबिक समस्या आहेत प्रभू, अनेकांच्या आर्थिक समस्या आहेत प्रभू. परंतु प्रभू या समस्येतून प्रभू आज तू प्रत्येकाला विचारत आहे की तुला बरे होण्याची इच्छा आहे का. होय प्रभू, आज आम्ही देखील त्या 38 वर्षाच्या पंगू माणसासारखं आम्ही उत्तर द्यावं की महाराज आज आम्हाला खरोखर बरं होण्याची इच्छा आहे. होय प्रभू बाप्पा, तू शब्द बोल आमच्यासाठी आणि प्रभू तू त्या ठिकाणी कार्य कर. आणि प्रभू आम्ही कोणत्याच मनुष्यावर अवलंबून न राहता प्रभू आज आम्ही या क्षणी तुला शरण जात आहोत प्रभू. आमचे प्रश्न प्रभू तू सोडव माझे राजा. प्रभू जो कोणी बाप्पा हे वचन ऐकते प्रभू, त्यांच्या अंतःकरणात प्रभू हे वचन पेरलं जाऊ दे. आणि प्रभू तुझ्या सामर्थ्याने बाप्पा तू अनेक आजारी लोकांना तू आरोग्य द्यावस, अशी मी तुझ्या चरणाजवळ मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. सर्व गौरव तुला देत, सर्व सन्मान प्रभू तुला देत, येशू नासुरीच्या नावामध्ये ही प्रार्थना विनंती करत आहे. म्हणून पित्या तू ऐक. आमेन, आमेन.